गुड मॉर्निंग, नमस्ते. मी आहे तुमची मैत्रीण ए फॉर अंजली आणि आज आपण बघणार आहोत महाकोश एपिसोड नंबर 5, ज्यामध्ये आपण बघणार आहोत लिव्ह इनकॅशमेंट म्हणजेच अर्जित रजा रोखीकरणाचे ऑनलाईन देयके कशी तयार करतात. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि इतरांना शेअर करा. आज आपण बघणार आहोत लिव्ह इनकॅशमेंट म्हणजेच अर्जित रजा रोखीकरणाची ऑनलाईन देयके कशी तयार करतात. त्यासाठी महाकोशमधील बिम्स या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा व्हिडिओ कोड टाईप करून पहिला पासवर्ड टाईप करा आणि दिलेला कॅप्चा टाईप करून सबमिट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफर, बिल एंट्री, लोन, रिसिप्ट, रिपोर्ट्स, मेंटेनन्स आणि साइन आउट असे टॅब दिसतील आणि जस्ट खाली तुम्ही बघाल तर तुम्हाला अनडिस्ट्रीब्यूट बजेट फॉर जुलै, CIF, लॅप्स्ड, NPDC आणि प्रपोज बिल असे टॅब दिसतील. त्यामध्ये तुम्हाला अनडिस्ट्रीब्यूट बजेट या टॅबवर क्लिक करायचं आहे. अनडिस्ट्रीब्यूट बजेट टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला मेजर हेड, स्कीम आणि डिटेल हेड टाकायचे आहे. तर मेजर हेडमध्ये तुम्हाला 2071 म्हणजे पेन्शन्स अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कीममध्ये लिव्ह इनकॅशमेंट बेनिफिट्स हे ऑप्शन बघायचं आहे. तर जस्ट तुम्ही खाली बघू शकता. आणखी थोडं खाली गेल्यानंतर तुम्हाला दिसेल, बघा आणखी खाली गेल्यानंतर दिसेल. तर इथे तुम्हाला 207105961115 लिव्ह इनकॅशमेंट बेनिफिट्स हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिटेल हेडमध्ये पेन्शनरी चार्जेस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला बजेट, बिल्स, एक्सपेंडिचर आणि बॅलन्स दाखवेल. इथे तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे बिल कशाचे आहे हे सांगायचे आहे. त्यासाठी तुम्ही बिल टाईपमध्ये लिव्ह इनकॅशमेंट 05 लिव्ह इनकॅशमेंट हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फॉर्म ID MTR 19 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बिल कॅटेगरीमध्ये तुमचं रेग्युलर बिल सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला ग्रॉस अमाऊंट, डिडक्शन अमाऊंट आणि नेट अमाऊंट टाकायची आहे. आणि जर या बिलामध्ये कुठले डिडक्शन असेलही तर तुम्ही ते डिडक्शन अमाऊंट इथे सबमिट करा. ग्रॉस अमाऊंटमध्ये तुम्ही अमाऊंट टाकल्यानंतर आणि डिडक्शन अमाऊंट टाकल्यानंतर नेट अमाऊंट ते आपोआप घेईल. आणि पण मी ज्यांचे बिल काढत आहे हे त्यांचे अर्जित रजा रोखीकरणाचे थकबाकी देयक आहे. म्हणजेच आता जुलै महिन्यात आपल्याला DA वाढलेला आहे, तर त्या 3% वाढलेल्या DAचे अर्जित रजा रोखीकरणाचे देयक तयार करायचे होते. ग्रॉस अमाऊंटमध्ये माझी अमाऊंट टाकली. थकबाकीचं देयक असल्यामुळे डिडक्शन 0 होतं. तर तुम्ही बघू शकता की नेट अमाऊंट आपोआप घेतली. त्यानंतर खाली तुम्ही बघा, इथे नेट अमाऊंट डिटेल्स टाकायचं आहे. त्यामध्ये रेग्युलर पेई आणि रजिस्टर पेई असे 2 ऑप्शन दिसतील. तर रजिस्टर पेईवर मी क्लिक केलेलं आहे. होऊ शकते की तुमचं पेई हे रेग्युलर पेईमध्ये पण असू शकतात. तर ह्या 2 पैकी तुम्ही चेक करा की तुमचे पेई कुठल्या ऑप्शनमध्ये आहेत. तर इथे मी रजिस्टर पेईमध्ये चेक केलं तर तिथे ज्यांचे मला अर्जित रजा रोखीकरणाचे देयक काढायचे होते त्यांचे नाव होते. त्यावर मी सिलेक्ट केले. तर तुम्ही पुढे बघू, सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांचा पॅन नंबर, IFSC कोड, बँक ब्रांच आणि अकाउंट नंबर आलेला आहे. आणि नेट अमाऊंट आपल्याला इथे टाईप करायची आहे. नेट अमाऊंट टाईप झाल्यानंतर याड या बटनवर क्लिक करा. या बटनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पूर्ण डिटेल दिसेल. त्यानंतर तुम्ही सबमिट या बटनवर क्लिक करा. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड रिपोर्ट, प्रिंट रिपोर्ट आणि अप्रुव्हल बिल असे ऑप्शन दिसतील. या ऑप्शनपैकी तुम्ही अप्रुव्हल बिल या टॅबवर क्लिक करा. तर तुम्ही बघू शकता की तुमचा अर्जित रजा रोखीकरणाचा BDS जनरेट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही अर्जित रजा रोखीकरणाचे देयक तयार करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि फेसबुक पेजला फॉलो नसेल केलं तर आत्ताच जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.